हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। पुणे शहरातील अतिशय महत्त्वाच्या विकास कामाच्या उद्घाटन भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ, महापौर श्रीमती मंजुषाताई नागपुरे, मंचावर उपस्थित आमदार योगेश टिळेकर, आमदार चेतन तुपे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, श्रीनाथजी भुम्याले, परशुरामजी वाडेकर, गणेशजी बिडकर, निलेशजी निकम, श्रीमती प्राची अल्हाट, श्रीमती श्वेता घुले, श्री दिलीप कांबळे, श्री निवृत्ती बांदल, श्री जगदीश मुळीक, श्री अतुल तरवडे, श्री सुनील टिंगरे, श्रीमती रंजनाताई टिळेकर, श्री धीरज घाटे, आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त श्री नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीमती पवनीत कौर, या ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि माझ्या सर्व नागरिक माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा दिवस आहे, कारण पुण्याकरता खूप महत्त्वाच्या योजना आज आपण या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। आज खरं म्हणजे पुण्यामध्ये आल्यानंतर पहिली सुरुवात आमची देशातलं पहिलं PPP मोडवरचं कॅन्सर हॉस्पिटल हे महानगरपालिकेने पूर्ण केलं आणि त्याच्या उद्घाटनाकरता आज आम्ही या ठिकाणी आलो। हे हॉस्पिटल कॅन्सर केअरमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणार आहे आणि या हॉस्पिटलमुळे PPP मॉडेलवर अशा प्रकारे दर्जेदार आरोग्य सेवा तयार करता येते, हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अतिशय आधुनिक अशा प्रकारचं लिनॅक तिथे आहे, अतिशय आधुनिक अशा प्रकारचं पेट स्कॅन त्या ठिकाणी आहे, गॅमा स्कॅन त्या ठिकाणी आहे आणि या सगळ्या व्यवस्था सामान्य नागरिकाला केंद्र सरकारच्या CGHSच्या दराने त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि शासनाच्या सगळ्या योजना या देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचं कार्य आज आपण या उद्घाटनाच्या माध्यमातून या ठिकाणी करू शकलो आणि त्याचसोबत आपल्याला कल्पना आहे की आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर ग्रीड ही तयार करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं सुरू आहे। या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला वेळेत कॅन्सरवरचा आधुनिक आणि दर्जेदार उपचार मिळाला पाहिजे आणि तो परवडणारा किंवा मोफत मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण करतो। या प्रयत्नांमध्ये हे हॉस्पिटल एक अत्यंत महत्त्वाचं कार्य करेल, कारण आपण जाणतो की कॅन्सर सारखा रोग वेगानं वाढतोय आणि वाढत असताना याची ट्रीटमेंट प्रदीर्घ काळ चालते, त्याचा खर्च अधिक असतो। मला विश्वास आहे की पुणेकरांकरता एक वरदान म्हणून हे हॉस्पिटल या ठिकाणी साबित होईल। आज दुसरा जो कार्यक्रम आम्ही केला तोही अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था,
असे छत्रपती संभाजीराजे यांचं अतिशय सुंदर शिल्प हे पुणे महानगरपालिकेने छत्रपती संभाजीराजे उद्यानामध्ये तयार केलं. कदाचित महापौर मला सांगत होत्या की देशातलं सगळ्यात उंच अशा प्रकारचं हे शिल्प असेल आणि या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहितायत अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजीराजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजीराजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते. आणि ब्रजभूषण हा संस्कृत ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिताना त्यातले 10 प्रमुख श्लोक हे या पुतळ्याच्या बाजूला अंकित करण्यात आले आहेत. आणि हे महत्त्वाचे याकरता आहेत की त्या माध्यमातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. शहाजीराजेंचं व्यक्तिमत्व त्यातनं आपल्याला समजतं. तेव्हाचा रायगड कसा होता हे आपल्याला त्यातनं समजतं. त्या काळची समृद्धी काय होती हे आपल्याला समजतं. त्यावेळेचं ज्ञान काय होतं हे आपल्याला समजतं. म्हणजे इतिहासाचा प्रत्यक्ष नमुना हा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंनी लिहिलेला आज या पुतळ्याच्या निमित्ताने अंकित करण्यात आला आहे. आणि मला असं वाटतं की ही देखील एक अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी मला याही गोष्टीचा आनंद आहे की आज एका महत्त्वाच्या पुलाचं देखील आपण भूमिपूजन केलंय. महात्मा फुले चौक इथपासनं जो दुमजली पूल आहे, खाली रस्ता, त्याच्यावर रस्ता आणि त्याच्यावर मेट्रो, अशा पद्धतीचं जे डिझाईन पहिल्यांदा आपण नागपूरमध्ये तयार केलं आणि आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपण तयार करतो. हा पूल झाल्यानंतर हे डिझाईन जे आहे याच्यामुळे पूर्णपणे कंजेशन संपून जाईल आणि लोकांचे ट्रॅफिकमधले महत्त्वाचे जवळपास 15 ते 20 मिनिटं या ठिकाणी वाचतील. मला असं वाटतं की पुण्याला गतिमान करण्याचा जो आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा पूल त्याचंही आपण भूमिपूजन केलं आहे. आणि हा कार्यक्रम जो आताचा आहे हा मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे. दोराबजी पॅराडाईज, त्याचनंतर महम्मदवाडी, NIBM या सगळ्या भागामध्ये समान पाणी पुरवठ्याच्या अंतर्गत आज पाणी पोचत आहे. खरं म्हणजे इथे अनेक लोक आहेत, या भागातले अनेक संघटना आहेत, अनेक फोरम आहेत की जे सातत्याने आमच्या सगळ्यांकडे, मी असेल, योगेश अण्णा असतील, महापौर असतील, चेतन भाऊ असतील, सातत्याने पाठपुरावा करायचे. अनेक लोक तर सातत्याने हे कधी पूर्ण होणार म्हणून आठवड्यात 15 दिवसात एखादा SMS तरी पाठवायचे. आज मला अतिशय आनंद आहे की अशा सगळ्या लोकांना, मुरली अण्णा, हे पाणी मिळणार आहे. आणि निश्चितपणे मला आनंद आहे की 2015 साली आपण पहिल्यांदा पुण्यामध्ये डिस्ट्रीब्युशन नेटवर्क चांगलं झालं पाहिजे. कारण पुण्यावर नेहमीच हा आरोप व्हायचा की देशामध्ये सर्वात जास्त पाणी प्रति व्यक्ती हे पुण्याला मिळतं. आणि पुण्यातले लोक म्हणायचे
कागदावर दाखवू नका, आमच्यापर्यंत ते पोचत नाही. जवळपास 40 ते 50% पाण्याची गळती ही पुण्यामध्ये होती आणि म्हणूनच आम्ही निर्णय केला की पुण्यामध्ये समान पाणी पुरवठा धोरण राबवायचं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे अधिक चांगलं करायचं आणि त्यातनं पाण्याचा थेंबन थेंब अकाउंटेबल झाला पाहिजे. तो जर आपण केला तर पाण्याचा नाश कमी होईल आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोचवता येईल. आणि जवळपास 2017 साली त्याला अंतिम मान्यता आपण दिली. आमचे चंद्रकांत दादा असतील, मुरलीअण्णा मोहोळ असतील, महानगरपालिकेचे त्या काळचे सगळे प्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं याचा पाठपुरावा केला. आणि योगेश अण्णांना माहिती आहे, मी स्वतः किमान 6 ते 8 बैठका सातत्याने याच्या आढाव्याच्या घेऊन यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील आपण दूर केल्या. मला आज अतिशय आनंद आहे की ही योजना हळूहळू अंतिम टप्प्यात चालली आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा अजितदादा पवार हे या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री होते, दादांनीही सातत्याने या योजनेचा आढावा घेतला. ही योजना वेळेत पूर्ण झाली पाहिजे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे, याकरता ते आग्रही होते. आणि आज मला अतिशय आनंद आहे की वेगानं हे काम पूर्ण झालेलं आहे. महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सत्तापक्ष नेता या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. योगेश अण्णांनी खूप पाठपुरावा केला, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः या ठिकाणी आपले आयुक्त नवल किशोर राम असतील, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर असतील आणि ज्या ज्या इंजिनियरचा आपण सत्कार केला, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं हे काम या ठिकाणी केलं. आणि आज मोठ्या भागामध्ये जवळपास या सगळ्या टाक्यांच्या माध्यमातून पाणी पोचतं आहे. आणि मला विश्वास आहे की पाणी पोचलं तर जे आशीर्वाद मिळतात त्यापेक्षा मोठे आशीर्वाद दुसरे कुठलेच नाहीत. ते आशीर्वाद आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी मिळतील. आणि आता मला पुन्हा आपल्याला विनंती करायची आहे, जे उरलेलं काम आहे तेही वेगानं झालं पाहिजे. त्याही संदर्भात मी आणि सुनेत्राताई 2 महिन्यानंतर पुन्हा बैठक घेऊ आणि कामाची प्रगती किती झाली आहे ही प्रगती आम्ही निश्चितपणे पुन्हा एकदा तुमच्याकडनं समजून घेऊ. कारण मला हा विश्वास आहे की जर ही समान पाणी पुरवठा योजना आपण योग्य पद्धतीनं पूर्ण केली तर या ठिकाणी पुण्यामध्ये लोकांचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवू शकू. रोज पाणी, शाश्वत पाणी, शुद्ध पाणी, सातत्यपूर्ण पाणी हे प्रत्येक पुणेकराला त्या ठिकाणी आपण देऊ शकणार आहोत. आणि म्हणून मला विश्वास आहे की या संदर्भात आपण काम करू. आपल्याला कल्पना आहे की वाढलेली लोकसंख्या किंवा आलेली गावं याच्यामध्येही पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याकरता 12 गावांची पाणी पुरवठा योजना आपण मंजूर केली. 890 कोटी रुपये त्याच्याकरता आपण दिले. अर्बन चॅलेंज फंडमधनं देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी हा उपलब्ध झालेला आहे. विशेषतः या 890 कोटीमधनं खडकवासला, नांदेड, नांदोशी, सणसनगर, किरकिटवाडी, धायरी, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी, भिलारवाडी अशा तिकडच्या सगळ्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हे पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. खरं म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये सातत्याने आमचा प्रयत्न आहे की पुण्याला एक आधुनिक शहर म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी पुढे नेता येईल. आज आपला कात्रज कोंढव्याचा रस्ता जो बिरबलाच्या खिचडीसारखा अटकला होता, आता मला आनंद आहे की 6 महिन्यामध्ये त्याचंही भूसंपादन पूर्ण होऊन तोही रस्ता
या ठिकाणी पूर्ण होतोय आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। पुण्यामध्ये पुण्याचा नवीन एअरपोर्ट असेल, पुण्याचा रिंग रोड असेल किंवा हडपसरपासून यवतपर्यंत एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचा एलिव्हेटेड रोड असेल, या सगळ्या माध्यमातून पुण्याची कनेक्टिव्हिटी ही कशी चांगली करता येईल हा आमचा प्रयत्न आहे। आपल्याला कल्पना आहे की पुणे आपलं महत्त्वाचं शहर आहे आणि आता तर देशाचं जीसीसी कॅपिटल म्हणून या ठिकाणी पुणे हे तयार होत आहे आणि मागच्या वर्षी देशाच्या जीसीसी मध्ये 25% जीसीसी एकट्या पुण्यामध्ये या ठिकाणी तयार झालेले आहेत। त्यामुळे जो काही आयटी नंतरचा पुढची वेव आहे ही जीसीसीची वेव आहे, त्या वेव मध्ये आपलं पुणे हे मोठ्या प्रमाणात पुढे चाललं आहे। पण ते असंच पुढे आपल्याला न्यायचं असेल तर पुण्यामध्ये उत्तम वाहतुकीची व्यवस्था, पुण्याची लिव्हेबिलिटी वाढवणं, पुण्यामध्ये योग्य अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर देणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून मेट्रोचं जाळं असेल, रस्ते चांगले करणं असेल आणि यासोबत आपला प्रयत्न आहे की पुण्यामध्ये अंडरग्राऊंड अशा पद्धतीचं टनेलचं जाळं हे देखील आपण तयार करणार आहोत की ज्या माध्यमातून पुण्याचा जो ट्रॅफिक आहे हा ट्रॅफिक आणि त्याच्यात जाणारा वेळ हा आपल्याला त्या ठिकाणी नियमित करता येईल, नियंत्रित करता येईल आणि वेगानं पुण्यामध्ये वेगवान पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये पुढे जाता येईल अशा प्रकारचा निश्चितपणे प्रयत्न आपला चाललेला आहे। आणि मला विश्वास आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये दरवर्षी आपण सुरू केलेले प्रोजेक्ट जसे जसे पूर्ण होतील या पुण्याचा चेहरा आणि पुण्याचं चित्र हे दोन्ही बदललेलं असेल। आपण पुण्याला एक आधुनिक शहर म्हणून देशातल्या आधुनिकतम शहरांमध्ये लोकांनी पुण्याकडे पाहावं अशा पद्धतीनं पुण्याचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यामध्ये सगळ्यांचं आपल्याला एक प्रकारे पाठबळ मिळतंय, सगळ्यांची साथ मिळते आहे, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। विशेषतः या ठिकाणीही टाक्यांचं बांधकाम करताना काही अपघात देखील झाले, काही लोकांवर दुर्दैवी प्रसंग देखील आला, पण तरी देखील लोकांनी साथ दिला, लोकांनी समर्थन दिलं म्हणून हे काम पूर्ण होऊ शकलं आणि म्हणून इथल्या नागरिकांचे मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी ही पाण्याची योजना समर्पित करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।